बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा मंचावर आले। यावेळी राज ठाकरेंनी पहिल्यांदाच शिवसेना सोडण्यावर भाष्य केलं। शिवसेना सोडणं हे माझ्यासाठी घर सोडल्यासारखं होतं असं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर महाराष्ट्रात गुलामांचा बाजार झालाय, कल्याण डोंबिवलीमधील राजकारण पाहून शिसारी येतेय असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना केलेला आहे। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्तानं काल मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेले होते। यावेळी भाषणावेळी राज ठाकरेंनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आणि पहिल्यांदाच शिवसेना सोडण्यावर भाष्य केलेलं आहे। शिवसेना सोडणं हे माझ्यासाठी घर सोडण्यासारखं होतं असं राज ठाकरे म्हणाले। तर महाराष्ट्रामध्ये गुलामांचा बाजार झालेला आहे, कल्याण डोंबिवलीमधील राजकारण पाहून शिसारी येते असं विधान सुद्धा राज ठाकरे यांनी केलेलं आहे। आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे गुलामांचा बाजार, आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठेही जा तुम्ही, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही येत ते बरं आहे। तो माणूस किती व्यथित झाला असता, त्या माणसाला काय त्रास झाला असता। मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या। माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं। पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय। अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनंही उमजल्या असतील। द्या सोडून ते आता। बाळासाहेब कलानगरमध्ये अशी फेरा मारायची, आणि मला असं वाटतं ही गोष्ट असेल 86 वगैरे, 86 नाही, 85 84 85 सालची गोष्ट असेल। आणि त्यावेळेला प्रमोद महाजनांना बाळासाहेब असं म्हणाले होते की प्रमोद, या देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन आणि हिंदू मतदार तयार होतील। प्रमोद महाजन बोलले, बाळासाहेब शक्य नाही हे या देशामध्ये। ते बोलले, तू बाळासाहेब मला ओळखत नाहीस। आणि बाळासाहेबांनी या देशामध्ये हिंदूंना, हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते हे या देशामध्ये बाळासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं। तोपर्यंत इतरांना कोणाला माहीत पण नव्हतं, कल्पना देखील नव्हती, भारतीय जनता पक्षाला देखील नाही। पण ज्या माणसाने, अर्थात त्यावेळेचं वातावरणच वेगळं होतं, त्यावेळेला वातावरण हे काही तयार केलेलं वातावरण नव्हतं, ते झालेलं वातावरण होतं। आणि त्या वातावरणामध्ये त्या बाळासाहेबांनी ज्यावेळेला तो विचार ज्यावेळेला या देशामध्ये फुंकला, आणि त्याच्यानंतर जे यश सर्वार्थाने यायला लागलं, आज जर बाळासाहेब असते आणि तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे, तो पाहिला असता निश्चित व्यथित झाले असते की अरे मी काय बोलून गेलो, मी काय सांगत होतो, मी तुम्हाला काय म्हणत होतो, आणि हे आता कुठच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणलं।